नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। लहान मुलांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या आई-वडिलांच्या संस्कारांचा फार मोठा भाग असतो। पण जर याच कोवळ्या वयात मुलांच्या मनावर संस्काराऐवजी बदल्याचं बीज रोवलं गेलं तर त्याचे परिणाम दिसल्याशिवाय राहत नाहीत। बदला या शब्दातच त्याची भयानकता जाणवते। आपल्याकडे एकाच शब्दाचे अनेकदा अनेक अर्थ निघतात, पण बदला या शब्दाचा अर्थ स्पष्ट आणि सरळ आहे। आणि मग जर हा बदला सत्तेसाठी असेल तर त्याची भयानकता आणि घातकता तेवढीच तीव्र असेल। आज आपण पाहणार आहोत अशाच एका घडून गेलेल्या गुन्ह्याचा बालमनावर झालेला परिणाम आणि या परिणामाचं पुन्हा एकदा गुन्ह्यात झालेलं रूपांतर। पेड़ा गया पेड़ा पेड़ा गया। ओ भाऊ या पेड़ा गया। ऑफर कसला पेढा? परागलाड मेला। काय? हा फरक बेला? हा आपल्या आशुनी त्याला पार खलास करून टाकला। आता घाबरायचं नाही, बिंदास राहायचं। संदीप पेढा घे पेढा। परागलाड मेला। आपल्या राजन भाऊच्या बोरानं त्याला पार संपवला। आता बिंदास राहायचं, कुणाला हप्ता द्यायचा नाही काय। हे वाजवायचं थांबवा, वाजवायचं थांबवा। सगळे इकडे या, इकडे या। आपल्या आशूनं अन्यायाचा खात्मा केलाय। पराग लाडला संपवलं त्यांनी। थांबा, दाखवतो। हे बघा। अरे हे काय सगळं? आई अरे काय झालं? पेढे घ्या, आधी पेढे घ्या। काय झालं ते सांगाल का? तुम्ही सगळे एवढे खुश का आहात? आई, आज खऱ्या अर्थानं पापाचा अंत झालाय। तुला कळलं का? वकिलांनी परागचा जामीन नामंजूर करून घेतलाय। तेच सांगायला आली ही मला। नाही आई, त्या वकिलाची आता गरज नाही आपल्याला, कारण तो पराग आता आपल्याला कधीच त्रास देणार नाही। म्हणजे हे की मी त्या परागला कायमचा संपवून टाकला। आशू, अरे काय बोलतोयस तू हे? खरं तेच बोलतोय मी। आई, आज माझ्या बाबांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती लाभली। बाबा, तुमच्या खुनाचा बदला घेतलाय मी। संपवलंय सगळं, मारून टाकलाय त्या परागला मी। आशू, तू काय केलं असेल? आशू, आशू, आई, आई। रिकामे सर, पराग सर, आतमध्ये 3 बॉडीज आहेत। सर्वात जास्त वार याच्याच अंगावर झालेत। हो सर, हा 3 वर्ष तडीपार होता। आत्ताच 2 महिन्यापूर्वी आला होता। आणि हा परागचा भाऊ विजय आणि हा असलम। पराग जेव्हा तडीपार होता तेव्हा त्याचं इथलं काम हे दोघं जण सांभाळत होते।
सर याच्या बोटांची मुवमेंट होते. ॲम्ब्युलन्स बोला ताबडतोब. हो सर. सर. नायकोडी, असलमची काय खबर? शुद्धीवर आला तो? नाही सर, त्याची तब्येत खूप क्रिटिकल आहे. डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्याचे वाचण्याचे चान्सेस फार कमी आहेत. नायकोडी, आपल्यासाठी तो शुद्धीवर येणं फार गरजेचं आहे. वेळ फार कमी आहे. हो सर, आय होप सो की ते लवकर शुद्धीवर येईल. सर, ही परागची फाईल, त्याचे सगळे क्राईम रेकॉर्ड याच्यामध्ये नोट केलेले आहेत. सर, परागचे शत्रू खूप होते, त्यामुळे परागला नेमकं कोणी मारलं असेल हे कळायला वेळ लागेल. या शत्रूंमधला सगळ्यात स्ट्रॉंग मोटिव्ह असणारा शत्रू कोण आहे ते शोधून काढा. त्याच्यापासून सुरुवात करा. सर आशुतोष आलाय. कोण असतो तो? सर राजाराम देशमुखाचा मुलगा, ज्या राजारामचा परागने 8 वर्षापूर्वी खून केला होता. आपण त्याचं काय? तो म्हणतो की परागला त्यांनी मारलंय. होय, मी मारलंय त्याला. तुम एकट्याने? हो. मग हत्यारं कुठे आहेत? आणि तुझ्यासोबत कोण कोण होतं? त्यांची नावं काय? साहेब, मी तुम्हाला सांगितलं ना, मी एकट्याने मारलंय त्याला. ठीक आहे, पण जरा सविस्तर सांग. हत्यारं कुठे आहेत? साहेब, मी स्वतःहून गुन्हा कबूल केलाय. छाती ठोकपणे सांगतोय की हे सगळं मी केलंय. आता हे सिद्ध कसं करायचं हे तुम्ही बघा. मी त्याला का मारलं हे मी तुम्हाला सांगतो, सविस्तरपणे सांगतो. माझे वडील राजन देशमुख अत्यंत साधे होते. राजकारणात असून सुद्धा त्यांना सर्वसामान्यांच्या सुखादुःखाची पडलेली असायची. पण हा पराग, ह्या परागने माझ्या वडिलांना भर रस्त्यात चाकूने सपासप वार करून मारून टाकला. लहान होतो मी. हे बघ, तुला जर हप्ता द्यायला नाटकं गेले ना तर सरळ ठोक. बाकीचं बघ तुम्ही काय करायचं ते. हा भाऊ, चल. असलम. ए मोठी, हप्ता दे. दे ना. मार्केटमध्ये आलो पण आता. कशी आहे ताई? बऱ्याच ना. नमस्ते. कसा रे बाळा? चले चाय, हप्ता दे. चल. साहेब धंदा नाही आहेत. धंदा नाही येत. आत्ता फक्त कानाखाली जाळ काढलंय. जास्त कुई केली ना तर डायरेक्ट वर. कळलं ना? चल, हप्ता काढ. कसं आहे अवधूत? मस्त साहेब. काय त्रास वगैरे? काय नाही साहेब. ठीक आहे. चले म्हातारे, हप्ता दे. पण माझी कमाईच काय झाली नाही. ले म्हातारे, दे ग. चल. अरे दे, सोड. चल. इकडे बसत आहे तुझ्या तर चाल मागे चाल. तुला आणि तुझ्या भावाला सांगितलं होतं माझ्या वाड्यामध्ये असले धंदे चालणार नाहीत. तुला पण पराग भाऊने सांगितलं होतं ना, हा एरिया आमचा आहे. तुझी इथे दादागिरी नाही चालणार. ए चल, काही भीक घालत नाही मी तुझ्या त्या पराग भाऊला. अरे इमानदारीने मोल मजुरी करून कष्टाने पैसे कमवणाऱ्या माणसाकडनं हप्ते वसूल करता तुम्ही. लाज वाटली तुम्हाला. चालणे घेतला आणि परत जर माझ्या वाड्यात दिसलास ना, तांगडे पडून गळ्यात बांधेल. चालणे घेतला. चालणे तरी भाग. काय नाही रे बाळा, काय नाही. तर हे घ्या तुमचे पैसे. भाऊ, जेव्हापासून तुम्ही या वार्डात निवडून आलात ना, तेव्हा या माकडांचा त्रास तरी कमी झाला. काही काळजी करू नका ताई, कायमचा त्रास बंद करू या माकडांचा. चल रे बाळा, चल. कुठली पुस्तकं पाहिजे तुला घ्यायची? नमस्कार भाऊ. नमस्कार. काय नाही रे, मुलाला जरा वह्या पुस्तकं घ्यायची होती, त्यासाठी आलो. अहो मग फोन करायचा ना, घरी पोहोचवलं असतं सगळं सामान. पण तुझी भेट कशी झाली असती? बघ बाळा, तुला कोणती पुस्तकं पाहिजे ते बघ. हां.
आपण आधीच बोललो होतो आपल्याशी पंगा घ्यायचा नाही, ह्याने घेतला. काय झालं? कापून टाकला त्याला आपण. तुम्हाला सगळ्यांना शेवटचं सांगतोय, गपचूप गुमान आपल्याला हप्ता द्यायचा. जर कोणी हप्ता दिला नाही ना, त्याचाही शेवट ह्याच्यासारखाच होईल. समजला? तिथे ओरडण्याशिवाय मी काही करू शकत नव्हतो. म्हणून आत्ता केलंच हे सगळं. हो, माझं तेव्हाच ठरलं. काय करतोयस बाळा? अभ्यास. खूप मन लावून अभ्यास कर बाळा. तुझ्या बाबांचं स्वप्न होतं ना की तू शिकून खूप मोठं व्हावंस. आज ते आपल्यात नाही आहेत, पण त्यांचं स्वप्न तू पूर्ण करायचंयस आशू. सारिका, ए सारिका, तू बाबा जा जा लवकर पाणी घेऊन ये. पाणी घेऊन ये, जा सावकाश. आई 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 काय झालं तुला? आई अरे बहुतेक त्यांचा बीपी वाढला असेल. काका, कोर्टात काय झालं होतं का? एक तर वकील मिळत नव्हता, आता सरकारी वकील मिळाला तर साक्षीदार बदलायला लागलेत. त्या जीवनवर केवढा भरोसा होता, तो बदलणार नाही म्हणून. आज त्याचीच सुनावणी होती तर हजरच नाही राहिला कोर्टात. परागला घाबरला तो. त्याच्या धमक्यांना, त्याच्या दहशतीला घाबरला. आशू आशू त्या दुकानदाराच्या त्याच्या दुकानासमोर ऍक्सिडेंट झाला, तो जागेवरच मेला. काय? काय? नक्कीच त्या परागने खून केला त्याचा. अरे कोणीतरी शिक्षा करा त्या नराला मला. आशू, तू अजूनही ही वही जपून ठेवलीस? तुला सांगितलं ना, वहीला हात लावत जाऊ नकोस. आशू, मी तुला आनंदाची बातमी द्यायला आली. शहरातले सगळ्यात मोठे वकील सावडेकर आपली केस घ्यायला तयार झाले. पराग आत्ता जामिनावर बाहेर आहे, पण तडीपार आहे. वकील साहेब त्याचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. आशू, मला पूर्ण खात्री आहे आपल्याला न्याय नक्की मिळणार. कधी कधी नाही मिळणार. तो पराग म्हातारा होऊन मेल्यावर. अगं 7 वर्ष झाली माझ्या वडिलांना जाऊन, अजून एक साधा वकील नाही मिळाला आपल्याला. नाही मिळणार म्हणे. सावडेकर तर एक चांगला वकील आहे. तो जर तुझी केस हँडल करायला तयार होता तर मग तू स्वतःहून कायदा का हातात घेतलास? सर काय झालं का? रिकामे. काय रे? साहेब, मी पक्या. हा जितू आणि हा सागर. आम्ही पराग आणि त्याच्या माणसांना मारले. हो, का मारलं? साहेब, आम्हाला आमचा बदला घ्यायचा होता. तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? डोकं ठिकाणावर आहे? हो, जे केलंय तेच सांगतोय. आम्ही सरेंडर व्हायला आलोय. रिकामे, त्यांना इंटरोगेशन रूम मध्ये बसवा. चला रे.
आमचं मार्केटमध्ये स्टेशनरीचं छोटं दुकान होतं. कटकट नको म्हणून बाबा त्या परागला नेहमीच हप्ता देत होते आणि एका किरकोळ कारणावरून त्याने माझ्या बाबांना ॲक्सिडेंटमध्ये मारलं. त्याचाच काटा काढला. आईची भाजीची गाडी होती. आमचं सगळं घरच त्याच्यावर चालायचं. आई जिथं गाडी लावायची ना ती जागा त्यांनी दुसऱ्यालाच देऊन टाकली. ती गाडी मोडली. हळूहळू धंदा बंद पडला. घर रस्त्यावर यायला लागलं आमचं. कसं बसं घर चालावं म्हणून आई दारोदारी जाऊन भाजी विक्री करायची. त्यात आईला पॅरालिसिसचा अटॅक आला. त्याच्यामुळे सगळं बंद पडलं. सगळं बर्बाद होत गेलं. इतकं बर्बाद केलं ना त्यांनी. आणि म्हणूनच मग साहेब तो खूप माजला होता. त्यानं माझ्या बहिणीवर अत्याचार केला आणि त्यापायी तिनं आत्महत्या केली. मग काय उडवला. पोलिसांना एकदा गुन्हेगार मिळाली की त्यांचं काम संपलं असं होत नाही. पोलिसांना त्या गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन इत्तंभूत तपशील आणि सगळे पुरावे हे कोर्टासमोर सादर करावे लागतात. पोलिसांकडे आता 2 संशयित गुन्हेगार होते आणि ते गुन्हा कबूलही करत होते. मग पोलिसांची गाडी इथे अडकली होती की यातला खरा गुन्हेगार कोण आणि हा सगळा गुन्हा का आणि कसा घडला. तुम्हाला एक गोष्ट माहिती, आशुतोष देशमुख सध्या आमच्या कस्टडीत आहे आणि त्याचं पण हेच म्हणणं आहे की परागला त्याने मारलं. हो साहेब माहिती आहे. अहो त्याचे बाबा खूप चांगले होते आणि त्याच्या बाबांसारखंच ह्याच्या डोक्यावर पण समाजसेवा करायचं भूत चढलंय. बाकी काही नाही. अहो तो तर स्वतःला आमचा लीडर समजतो. परागला मारायचं कधी ठरलं? जेव्हा त्यांनी माझ्या बाबांना मारलं ना तेव्हाच ठरवलं होतं. आणि रोजचा होणारा आईला त्रास केला फिक्स प्लॅनिंग. मारून टाकला. मी घेते अगं असू दे. मी घेते ना. काय रे आंधळ्या, घरी आया बहिणींना पण अशीच धडक देतोस काय? घरी कोणीच नाहीये. तू येतेस काय? तू सारिका चल इथून. अजून संपलेलं नाहीये. तुझा या देशमुखांशी आणि त्या केसशी काय संबंध ग? होणारी सून आहे मी त्या घरची. हे बघ, जे काही आहे ना ते कोर्टात बोलायचं वकिलांचा. वकील? हा कोण रे तो वकील? सावडेकर ना. पण त्याचं नाव घेतल्यावर तुमची आत्ताच तंतरलेली दिसतीये. नाही तुला आणि तुझ्या त्या परागला जेलची हवा खायला घातली ना तर बघ. सारिका चल इथून. चल आधी चल. जेल? हा जेलमध्ये ना महिन्यातून एकदा दोनदा येत जात असतो. पण बाहेर पण येतो हे लक्षात ठेव. हो मग सावडेकर वकिलांचं नाव घेतल्यावर बुडाला आग लागल्यासारखं पळत समोर का आलास? शाणे काय? सोड तिला. खबरदार तिच्या अंगाला हात लावला असतात. आई ग. आई सारिका काय झालं हे? त्या विजयने वाटेत अडवलं होतं. काय? सावडेकर वकिलांनी आपली केस घेतली म्हणून धमकावत होता तो. माझ्या जवळ यायचा प्रयत्न केला त्याने तेव्हा आईनी त्याला ढकलून बाजूला केलं. आता यांना दाखवतो. सोडणार नाही एकेकाला. अरे वेड लागले का तुला? गुंड आहेत ते, हत्यार आहेत, त्यांच्याकडे माणसं आहेत. तू त्यांना नाही ते तुला मारतील. आशू भाऊजी तुम्ही तरी समजावा नाही आला. आशू माझा ऐक. हे बघ प्रत्येकाची वेळ येणार आहे. हो कधी? लवकरच. पण ती वेळ आत्ता नाहीये. आशू, अरे आशू पराग परत आलाय. अरे पण तो तर तडीपार आहे ना. अरे हो पण त्याची तडीपारची ऑर्डर संपली आहे बहुतेक. आणि त्यांनी इस्टेट एजन्सी पण उघडली आहे. झालं. आतापर्यंत त्याची माणसं त्रास द्यायची. आता हा आला म्हणजे सगळ्यांचंच जगणं कठीण. आशू आपण ही केस मागे घेऊया. अगं आई काय बोलतेस तू? ज्यांनी बाबांना मारलं त्याला आपण असंच सोडून द्यायचं? अरे मग काय करणार?
मला नाही लढायची कुठली केस बीस. हे बघ आशू, आपण हे घर विकू आणि गावी जाऊन राहू. एक मिनिट आई, आपण कुठेही जाणार नाही आहोत. आणि जायचंच असेल ना तर तो पराग जाईल, आपण नाही. पराग जेव्हा परत आला तेव्हा त्यांनी इस्टेट एजन्सी सुरू केली दाखवायला. पण त्याचा मूळचा वसुलीचा धंदा तसाच सुरू होता. पाळत ठेवली त्याच्यावर आणि काढला काटा. एकट्यानं? हो, एकट्यानं. कसं शक्य आहे? का शक्य नाही? करून दाखवलं ना मी. ते आम्ही शोधून काढूच, कोणी कोणी करून दाखवलंय. सर, इकडे ही 3 मुलं म्हणतायत की परागला त्यांनी संपवलं, आणि इकडे आशू म्हणतोय की परागचा खून त्याने केला. नेमका विश्वास कोणावर ठेवावा? दोघांवरही. एवढं मोठं कांड करणं एकट्या दुकट्याचं काम नाहीये. आणि या मुलांना गुन्हेगारीचा कोणताही अनुभव नाहीये. म्हणजे पराग सारख्या सराईत गुंडाला एका 20-22 वर्षाच्या पोरानं मारणं तेही एकट्यानं अगदीच शक्य नाही. किंवा या तिघांनी मिळून परागला आणि त्याच्या गुंड मित्रांना मारणं हे देखील शक्य नाही. म्हणजे हे काम या सगळ्यांनी मिळूनच केलेलं असणार. आणि यामध्ये त्यांचा एखादा गाईड सुद्धा असावा. गाईड? म्हणजे सर, तुम्हाला असं म्हणायचं का की ह्या चौघांव्यतिरिक्त यांच्यासोबत अजून 5वा माणूस पण होता? नायकोडे, यांच्याकडे बघून वाटतं का यांना गुन्हेगारांसारखी हत्यारं चालवता येत असतील? आता प्रश्न हा आहे की हे यांनी का आणि कसं केलं, त्यांच्याबरोबर हा 5वा माणूस कोण होता, आणि इतक्या सहजासहजी यांनी सरेंडर का केलं? सर, फक्त खून करणं हा यांचा प्लॅन नव्हता, तर त्या खुनाची पब्लिसिटी करणं हा सुद्धा यांचा प्लॅन होता. हे बघा. येस, आपण योग्य ट्रॅकवर होतो. या चौघांनी मागं टोप्या घातल्यात. हे तिघं ज्यांच्याकडे हत्यारे, आणि हा चौथा जो गोळी जाळतोय, ज्यानं परागची हत्या केली, आणि 5वा जो हे सगळं शूट करणार. एक काम करा, हा व्हिडिओ इमिजिएटली सायबर डिपार्टमेंटला पाठवून द्या. हा व्हिडिओ कोणत्या नंबरवरून सेंड झाला ते शोधून काढा. हा 5वा माणूस शोधणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. ओके सर. सर, हे पराग आणि त्याच्या साथीदारांचे फॉरेन्सिक आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार या तिघांच्या शरीरामध्ये ज्या गोळ्या आढळल्यात त्या 9mm 1A MK2 सेमी ऑटोमॅटिक अनलायसन्स पिस्तूलमधून चालवलेल्या आहेत. सर, तिघांच्या शरीरावर खोल जखमा होत्या, अतिरक्तस्राव झाला, पण मृत्यू मात्र गोळी लागूनच झाला. इनफॅक्ट परागच्या सुद्धा शरीरावरती खोल जखमा होत्या, त्यातनं अतिरक्तस्राव झाला, पण त्याच्या डोक्यामध्ये जी गोळी झाडली त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याचा अर्थ सर, परागच टार्गेट होता. आणि सर, आपल्याला जे बाहेर चहाचे ग्लास मिळाले त्याच्यावरचे फिंगरप्रिंट्स विजय, असलम आणि पराग या तिघांचेच होते. आजूबाजूच्या चहाच्या टपऱ्यांवर जरा चौकशी करा, तिथून निश्चित काहीतरी माहिती मिळेल. आणि आपल्या एरियामध्ये बेकायदेशीर गन कोण सप्लाय करतात त्यांची माहिती काढा. ओके सर. सर, आशुतोष, सागर, जितू आणि पक्या या चौघांचा ब्लड रिपोर्ट आलाय. सर, महत्वाचं म्हणजे क्राईम स्पॉटवरती आपल्याला जो चाकू सापडला त्याच्यावरचं रक्त ह्या चौघांपैकी कोणाशीच मॅच होत नाही. त्याचबरोबर पराग, विजय आणि असलम ह्या तिघांचं सुद्धा रक्त चाकूवर सापडलेल्या रक्ताची मॅच होत नाही. याचा अर्थ सरळ नाही कोडी, या चौघांव्यतिरिक्त तिथं कोणीतरी 5वा माणूस होता. 5वा पकडलं जाणं गरजेचं आहे. नाही कोडी, या 5व्यावर फोकस करा. एक्सक्यूज मी सर. हॅलो. मारू नका. तुमच्यासारखी माणसं ना पैशासाठी काय करतील असा नेम नाही. सांग, गन घ्यायला कोण आलं होतं तुझ्याकडे? 2 माणसं आली होती सामान घ्यायला. होता का? हो साहेब, हा होता. आणि सामान घेतल्यानंतर त्यांनी 6-7 बार पण उडून पाहिले. पराग आणि त्याच्या अख्ख्या गँगला संपवणं एकट्या दुकट्याचं काम नव्हतं. जसा तू इथं पोलीस स्टेशनमध्ये आलास ना, मी खून केलाय, मी खून केलाय असं म्हणत, तसंच तुला वाचवायला तुझे हे 3 मित्र देखील आले. आम्ही खून केलाय, आम्ही खून केलाय म्हणत.
आम्हाला माहिती आहे हे काम तुम्ही चौघांनी मिळून केलंय. तुमच्याबरोबर एक 5वा होता तुमचा गाईड. आम्हाला आता हेच फक्त जाणून घ्यायचंय, हा गाईड आणि तुम्ही चौघांनी मिळून हे सगळं कसं केलं. ठरलं होतं ना मी एकट्याने आत जाणार म्हणून. तुम्हाला शहाणपणा करायला कोणी सांगितलं होता? आम्हाला तुला आत जाऊ द्यायचं नव्हतं. तू बाहेर असणं जास्त गरजेचं होतं. पोलीस स्टेशन आहे. कोण आत जाणार कोण बाहेर थांबणार सगळं आम्ही ठरवणार. इथं आमचं ऐकायचं काय, कळलं? हा, आणि तुम्हाला गन सप्लाय करणार तोही सापडलाय आम्हाला. आता मुकट्यानं सांगा की गन आणि बाकीची हत्यारं कुठे आहे सगळं? सर ती मुलं तर खूप हुशार निघाली. सगळी हत्तर एकदम ॲसिडने क्लीन केली. रिकामे हे त्यांचं काम नाही आहे. त्यांच्यासोबत हा जो 5वा माणूस आहे ना, हे त्याचं डोकं आहे. त्याला चांगलं माहिती आहे की गुन्ह्यात वापरलेली हत्यारं पुरावा म्हणून खूप महत्त्वाची आहे. एक काम करा, ही सगळी हत्यारं फॉरेन्सिकला पाठवा. टेम्पो ताब्यात घ्या. टेम्पोच्या नंबरवरनं टेम्पोच्या मालकाला ट्रेस करायला हवं. या नंबरचा टेम्पो तुझाच आहे ना? हो. काय झालं साहेब? आता तुझा टेम्पो कुठे आहे? टेम्पो माझा मित्र जितू घेऊन गेलाय. त्याला काहीतरी काम होतं. पराग हत्याकांड माहिती आहे ना तुला? हो. त्या हत्याकांडामध्ये जी हत्यारं वापरली गेली ती तुझ्या टेम्पोतनं नेली आहेत. तुझ्या टेम्पोत सापडली ती. काय? तू पण या हत्याकांडात थांबलेस ना? नाही हो साहेब. जितूने टेम्पो मागितला आणि मी दिला. ह्याच्या पलीकडे मला काहीच माहित नाही. याला ओळखतो? हा जितू आणि हा आशू. हा, हे दोघेच आले होते त्या दिवशी. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो साहेब, त्या दोघांना टेम्पो चालवता येत नाही. त्या दिवशी त्यांच्यासोबत ना आणखी एक व्यक्ती होता. तो टेम्पो चालवत घेऊन गेला. त्याचं स्केच बनवायला आम्हाला मदत करशील? नक्कीच साहेब. आशूच्या मित्रांसाठी आशू हिरो झाला होता. ते त्याला त्याच्या वडिलांच्या जागी आपला भावी नेता म्हणून बघत होते आणि म्हणूनच सगळ्यांनी केलेल्या गुन्ह्यामधून त्याला वाचवण्यासाठी तो गुन्हा आपल्या अंगावर घेऊन ते त्याला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करत होते. पण हे सर्व करताना ही मुलं विसरली की इथे आशूचे बाबा हे गुन्ह्याच्या विरुद्ध आवाज उठवत होते, पण यांनी तर कायदाच हातात घेतला होता. पोलिसांना त्यांच्या विरोधात पुरावे मिळाले होते, पण ते गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे नव्हते. गुन्ह्यामध्ये वापरलेली हत्यारं पण सापडली, पण ती स्वच्छ करून ठेवली होती. एक लक्षात घ्या, गुन्हेगारानं कितीही शिताफीनं गुन्हा केला तरी त्याच्या हातून काही ना काही चूक घडतेच आणि अखेर पोलिसांना त्यांची ती एक चूक सापडली. प्लॅनिंग तर फारच जबरदस्त केलं तुम्ही. टेम्पो मिळवला त्या जिग्नेसचा, गन डीलर कडून गन मिळवली, हत्यारं मिळवलीत, गुन्हा झाल्यानंतर हत्यारं क्लीन सुद्धा करून ठेवलीत. आता जरा डिटेल सांगा, हे सगळं कसं काय केलं? दोन नारळ पाणी द्या ना. अरे आशू, पक्या, इकडे कुठे? कसा चाललाय रे धंदा? बरंच चाललंय. नारळ सोलून सोलून वीट आलाय. पण भाऊ, पोटासाठी करावं लागतं. आई बरी आहे का रे? तशी बरी आहे आता, पण हालचाल नाही करतायत. पहिल्या पॅरालिसिसच्या वेळी जरा हालचाल होत होती. इकडे तिकडे, तिथल्या तिथं काही ना काहीतरी करत होती. आता एका जागेवर बसून बसून आई आई फक्त मरणाची वाट बघते. तो पराग कधी मला दिसू द्या. आई त्याला उभा चिरला ना मी. चान्स मिळाला तर चिरशील का? काय? चान्स मिळाला तर चिरशील का? चान्स तर द्या भाऊ.
जागेवर तो तुकडे करीन त्याचे. काय रे अशू इथे का बोलत आहेस? जितू जरा स्पष्टच बोलतो तुझ्याशी. मला त्या परागला संपवायचं आणि मला तुझी साथ हवी. हे बघ जितू, त्याने तुझ्या दुकानासमोर तुझ्या बाबांसमोर माझ्या बाबांना मारलं, पण नंतर त्याच दुकानासमोर त्याच माणसांनी तुझ्या देखील बाबांना मारलं. विसरलास तू? तुला जर तुझ्या बाबांचा बदला घ्यावासा वाटला, तुझा विचार बदलला की मला उद्यापर्यंत कळव. आणि हां, या गोष्टीबद्दल कोणालाही सांगायचा प्रयत्न करू नकोस. एवढं कर. थांब अशू, उद्या कशाला? आत्ताच सांगतो मी रेडी आहे. अशुभ, यांनाच गन पाहिजे. सामान आणलं का? पैसे आणलेत का? गन आणि सायलेन्सर आहे. आशू बोल. आई ऐके, आई ऐके. अरे पण तुझ्याकडे ही गन काय करते? अगं, माझी नाहीये गन, ती नाटकातली गन आहे, खोटी गन आहे ती. तू कधीपासून नाटकात पार्टिसिपेट करायला लागलास? माझी नाहीये ती, सूरजची आहे. त्याच्या बॅगेत जागा नव्हती म्हणून त्यांनी याच्यात ठेवायला दिली. काय झालं? हे बघ, मला कामं आहेत, बाहेर जायचं. अरे पण ते वकिलांनी बोलावलं होतं, तिकडे जायचं होतं ना. तिथे तुझा. अरे आशू, म्हणून बोललो होतो मी की आपल्याला कोणी वाकड्यात जायचं नाही. असे अजून 3-4 जर डील झाले ना आपल्या, अख्ख्या मार्केटमध्ये आपल्याला कोण थांबू शकेल? त्या आबाचं काय झालं? आणि अशा प्रकारे मी माझ्या बाबांच्या खुन्याला शिक्षा दिली. गुन्हेगारांना शिक्षा द्यायला आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे. सर, परागच्या खुनाचा व्हिडिओ ज्या मोबाईलवरनं सेंड झालाय तो मोबाईल ट्रेस झालाय. गुड. आणि जिग्नेशने ज्या माणसाचं वर्णन केलं होतं त्याचं स्केच पण तयार आहे. हे बघा सर. सर, ह्या दोन्ही व्यक्ती एकच आहेत. त्याला उचललाय. पाचवा माणूस कोण आहे? तुमचा गाईड ज्यानं हा व्हिडिओ शूट केला. आम्हीच आहोत. कसं? तुमच्यापैकी कोणाला टेम्पो चालवता येत नाही? हा माणूस सोडला तर? हा सखाराम, तुमचा गाईड, ज्याने टेम्पो चालवला तो, ज्याने व्हिडिओ शूट केला तो. परागनं आशूवर केलेला वार यानं झेलला. गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारांचे सगळे पुरावे तुम्ही नष्ट केलेत, पण परागचा चाकू तिथेच पडला होता आणि त्यावर सखारामचं रक्त होतं. तरी पण एक कळत नाहीये, तुम्ही स्वतःहून गुन्हा का कबूल केला?
असलममुळे. त्यांनी माझा चेहरा पाहिला होता. आमच्या तावडीतून तो जिवंत सुटला होता. तसंही तो माझं नाव घेणारच होता, म्हणून त्याला पण मारून टाकला. नायकोडी, या सगळ्यांच्या विरोधात कडक चार्जशीट तयार करा. न्याय व्यवस्था आणि कायदा म्हणजे खेळणं वाटतं आजकालच्या पिढीला. न्याय व्यवस्थेवर अविश्वास दाखवून आशूसारखे अनेक जण कायदा स्वतःच्या हातात घेतात आणि अप्रत्यक्षरित्या त्यांच्या या कृत्याची शिक्षा त्यांच्या घरच्यांना सुद्धा भोगावी लागते. एक लक्षात घ्या, तुमचं पडलेलं एक बेसावत पाऊल तुमच्या बरोबर तुमच्या जवळच्या लोकांचं आयुष्यही उद्ध्वस्त करू शकते. मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन गुन्ह्याची उकल करण्यासाठी. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. या टेक्नॉलॉजीमुळे, या ऍप्लिकेशन्समुळे एक फार विचित्र गोष्ट घडते. ज्यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांच्याशी अबोला धरला जातोय आणि ज्यांचा काहीही परिचय नाही, जे अनोळखी आहेत, असे लोक नकळतपणे जास्त जवळ येत आहेत. त्याचे जास्त मित्र हे सोशल मीडियावरचेच आहेत. मग लॉजवर जी मुलगी गेली होती तिच्याबरोबर यशचं चॅटिंग होत होतं की नाही ते शोध. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. लहान मुलांच्या जडणघडणीमध्ये त्यांच्या आई वडिलांच्या संस्कारांचा फार मोठा भाग असतो. पण जर याच कोवळ्या वयात मुलांच्या मनावर संस्काराऐवजी बदल्याचं बीज रोवलं गेलं तर त्याचे परिणाम दिसल्याशिवाय राहत नाहीत. बदला या शब्दातच त्याची भयानकता जाणवते. आपल्याकडे एकाच शब्दाचे अनेकदा अनेक अर्थ निघतात, पण बदला या शब्दाचा अर्थ स्पष्ट आणि सरळ आहे. आणि मग जर हा बदला सत्तेसाठी असेल तर त्याची भयानकता आणि घातकता तेवढीच तीव्र असेल. आज आपण पाहणार आहोत अशाच एका घडून गेलेल्या गुन्ह्याचा बालमनावर झालेला परिणाम आणि या परिणामाचं पुन्हा एकदा गुन्ह्यात झालेलं रूपांतर. हरामखोर, तुझ्यामुळे माझं घर बर्बाद झालं. मला मारू नको, मी पैसे देतो तुला. मी पाया पडतो, मला मारू नको. या चौघांचा ब्लड रिपोर्ट आला. सर, महत्वाचं म्हणजे क्राईम स्पॉटवरती आपल्याला जो चाकू सापडला त्याच्यावरचं रक्त ह्या चौघांपैकी कोणाशीच मॅच होत नाही. याचा अर्थ सरळ आहे नायकोडी, या चौघांव्यतिरिक्त तिथं कोणीतरी पाचवा माणूस होता. पाचवा पकडलं जाणं गरजेचं आहे.
पराग सारख्या सराईत गुंडाला एका 20-22 वर्षाच्या पोरानं मारणं तेही एकट्यानं अगदीच शक्य नाही. म्हणजे हे काम या सगळ्यांनी मिळूनच केलेलं असणार. क्राईम स्पॉटवरती आपल्याला जो चाकू सापडला त्याच्यावरचं रक्त ह्या चौघांपैकी कोणाशीच मॅच होत नाही. तुमच्याबरोबर एक 5वा होता तुमचा गाईड. सर ती मुलं तर खूप हुशार निघाली. सगळी अत्तर एकदम ॲसिडनी क्लीन केली. त्या दिवशी त्यांच्यासोबत ना आणखी एक व्यक्ती होता. परागच्या खुनाचा व्हिडिओ ज्या मोबाईलवरनं सेंड झालाय तो मोबाईल ट्रेस झालाय. गुड. आणि जिग्नेशने ज्या माणसाचं वर्णन केलं होतं त्याचं स्केच पण तयार आहे. सर ह्या दोन्ही व्यक्ती एकच आहेत. त्याला उचललाय. या टेक्नॉलॉजीमुळे या ॲप्लिकेशन्समुळे एक फार विचित्र गोष्ट घडते. ज्यांच्याशी संवाद साधला पाहिजे त्यांच्याशी अबोला धरला जातोय आणि ज्यांचा काहीही परिचय नाही, जे अनोळखी आहेत असे लोक नकळतपणे जास्त जवळ येत आहेत. त्याचे जास्त मित्र हे सोशल मीडियावरचेच आहेत. मग लॉजवर जी मुलगी गेली होती तिच्याबरोबर यशचं चॅटिंग होत होतं की नाही ते शोध.